मला मेकअप येत नाही, पण हे सिक्रेट ठेवायचंय. सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यावर एक बेसिक आपलं जे तुपापासून केलेलं क्रीम असतं, हा, बाकी काही विचारू नका. कधी कधी खरंच दुःख होतं आपल्याला, फक्त 2 ओठ काय आहेत, एवढ्या सगळ्या लिपस्टिक्स आहेत आणि ओठ 2च काय आहेत. माझी इथे जी कोआर्टिस्ट आहे सुवेधा म्हणून, जी निशीचा रोल करते, तिला असं वाटतं की मी भंकच करते, पण खरंच मी संध्याकाळी 7 नंतर आता काही खात नाही. हॅलो नमस्कार, मी तुमच्या हक्काची मैत्रीण साक्षी. आज आले तारणीच्या सेटवरती आणि आत्ता माझ्यासोबत आहेत नियतीताई. कशा आहात? मस्त. आज आपण तुमची मेकअप बॅग बघणारच आहोत, पण आता आपण निशीचा पण मेकअप बॅग बघितला आणि त्याच्यामध्ये निशी सांगत होते की ती फूड खूप असं चूजी, म्हणजे जंक फूड नाही वगैरे खात. तेव्हा तुम्ही जबरदस्तीने खायला लावावं लागतं की तू खाणार आहेस का, तू खा, मी मागवते तू खा. कारण ती तिच्या डाएटच्या बाबतीत इतकी स्ट्रिक्ट आहे आणि खरं तर हे असायला हवं, पण मी नाहीये. हा, मी इतके दिवस ती मला बदलण्याचा प्रयत्न करते आणि मी तिला बदलण्याचा प्रयत्न करते की कधीतरी तर जंक फूड खा. या लोकांचे धंदे कधी होणार? मी एकटीने काही मक्ता घेतलेला नाहीये ना, तू पण त्याला थोडासा हातभार लाव. शेवटी हे समाजसेवा आहे. मग त्याच्यासाठी मी आपलं तिला फोर्स करते. मात्र तिने एक गोष्ट जी मला सांगितली ती मी अनेक वेळा करते आणि मी तिला हे सांगते. तिला असं वाटतं की मी भंकच करते, पण खरंच मी संध्याकाळी 7 नंतर आता काही खात नाही. बाकी काही विचारू नका. मी खात नाही म्हटलंय, मी खात नाही. हा, मी फक्त लिंबू पाणी पिते. ओके ओके, ह्याचे सिक्रेट जे असतील ते असतील. पण आपण मेकअप बॅग बद्दल बोलूया. आणि स्किन केअर रुटीन सध्या कसं सुरू आहे? स्किन केअर म्हणजे आता माझ्या मुलाचं आता कॉलेज सुरू झालंय, तर तो सकाळी लवकर उठून कॉलेजला जातो. त्याचं तयारी करून देण्याच्या ह्याच्यात खरंच माझं काही स्किन केअर असं विशेष मी काही करत नाही. पण सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यावर एक बेसिक आपलं जे तुपापासून केलेलं क्रीम असतं, हा, मला त्याचं नाव तू विचारू नकोस, धृत शौत घृत असं म्हणतात त्याला. ते मी जर चुकीचं बोलले असेल तर प्लीज मला माफ करा. हा, मी बरोबर बोलली आहे. तर ते क्रीम मी लावते घरातनं निघताना. आणि खरोखर या मुली जेवढं इतकं आपली स्किन प्रेप करतात तेवढी मी खरंच करत नाही. पण इथे आल्यावर मेकअपच्या आधी प्रायमर लावते, बस. तो प्रायमर एक स्विस ब्युटीचा प्रायमर आहे, ज्याच्यात एक नॅचरली एक स्पार्कल सारखं आहे, तर ते लावते. बाकी सुरू करूया आपण मेकअप बॅग. बेस हे जे कलर करेक्टर्स असतात ते आहे. त्याच्यानंतर त्याच्याच बरोबरीच्या ज्या गोष्टी मेन म्हणजे मला मेकअप येत नाही असं इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे मी माझा मेकअप करण्याची जबाबदारीच घेत नाही. मी ॲक्टिंग करेन, मी मेकअप करणार नाही. हा, एक आहे, जर आमचे मेकअप दादा पोहोचत नाही तसं होत नाही, पण ते पोहोचले नाही तर मी माझा मेकअप करू शकते. पण हे सिक्रेट ठेवायचंय, मला मेकअप येत नाही हे कुणालाही सांगायचं नाहीये. हे आजपर्यंत सिरियल सुरू आता 1 वर्ष होत आलं, मी मेकअप त्यांच्याकडूनच करून घेते. मला मेकअप करायचा आळस आहे. तुम्ही या, तुम्ही करा, ते तुमचं काम आहे. जसं ऍक्टिंग करणं माझं काम आहे. उद्या यांनी येऊन सांगितलं की आता तुम्ही आमचा मेकअप केलात, आता आम्ही तुमच्याऐवजी येऊन ऍक्टिंग करतो, तर मला ते चालणार नाही. तुमचं काम तुम्ही करा, माझं काम मी करते. सो हा, हे कलर करेक्टरचं मोठं पॅलेट आहे. पावडर आहे. हे नवीन एक चुनाच्या डब्बीसारखं ब्लश मला मिळालेलं आहे. हे असं ओपन करायचं आहे. छान याची शेड आहे. आणि माझ्याकडे खूप जास्त लिपस्टिक्स आहेत, म्हणजे आणि इथे ओपन करून दाखवल्या तर अशा पडतील. लिपस्टिक पेन्सिल्स. माझ्याकडे बरेच वेळा आमचे कोआर्टिस्ट असतात, लिपस्टिक मागतात, पेन्सिल मागतात. माझ्या मुलीचा रोल करते, तिच्याकडे माझ्या काही लिपस्टिक्स आहेत आता. सो असं एक्स्ट्राचा पण खूप काय काय घेऊन ठेवले. हे अगेन माझी इथे जी कोआर्टिस्ट आहे सुवेधा म्हणून, जी निशीचा रोल करते, तिला मी अनेक वेळा ते मेकअप फिक्सर लावताना पाहिले. तर हा मी माझ्या बॅगेतमध्ये कितीतरी दिवस आणून ठेवलाय, जो आजूबाजू वापरलेला नाहीये. का माहिती नाही, पण नाही वापरला. मग
जर कधी प्रायमर दुसऱ्या बॅगेत घरी राहिलं तर हे स्ट्रोब क्रीम एक्स्ट्रा आहे. प्लॅन बी. येस, ऑलवेज तयार पाहिजे. हे आपलं आयब्रो पॅलेट. ह्या एवढ्या सगळ्या लिपस्टिक्स आहेत. प्लीज, एवढ्या सगळ्या लिपस्टिक ह्या पाऊचमध्ये. सिलेक्टिव्ह शेड्स काय न्यूड्स. सगळे? हा, पिंक आवडतात, न्यूड्स आवडतात, डार्क माझ्या या कॅरेक्टरलाच लावायच्या नाही आहेत, त्यामुळे मी ठेवल्याच नाही. बरोबर. हा झाला हा पाऊच. तर या पाऊचमध्ये एक्सेस जर दादाकडचं हे सामान संपलं तर ही शुगर आहे, हे हा इनसाइडचं प्रो आहे, त्याच्यानंतर हे शुगर आहे, हे अजून एक प्रायमर आहे, ह्या मला ज्या इथे इथे लावायला ज्या क्लिप्स असतात त्या आहेत. ही एक छोटीशी कशाची आहे मला आठवत नाही, जस्ट हर्ब्सची छोटीशी लिपस्टिक आहे. असं या सामानात आहे या पाऊचमध्ये. आणि हा पाऊच आमच्या मेकअप दादांकडे असतो जो सेटवर राहतो. त्याच्यात बेसिक लागणारा एक कॉम्पॅक्ट, 2, 3, 4, 5 लिपस्टिक्स. अशा 4 लिपस्टिक्स. कधी कधी खरंच दुःख होतं आपल्याला, फक्त 2 ओठ काय आहेत, एवढ्या सगळ्या लिपस्टिक्स आहेत आणि ओठ 2च काय आमचे आहेत. आणि लिप पेन्सिल्स, आय पेन्सिल, एवढं सगळं. उकडतं खूप मला, त्यामुळे टिश्यूज वगैरे खूप असतात ह्याच्यात सुद्धा. तर हे सगळं आहे. ओके, सो बेसिकली लिपस्टिक फॅन आहेस तू, एवढं मी समजून आणि गेले. माझा तो एक स्पेसिफिक शेप आहे, तो होत नाही तोवर मी 10 वेळा लिपस्टिक काढते, पेन्सिल काढते आणि परत परत करत राहते. मला ते प्रॉपर प्रपोर्शन मध्ये नसतं, तोवर ते आवडत नाही. ओके, बट आता अगेन तेच की ह्युमिडिटी आहेच, आणि मग स्किनसाठी आतून हायड्रेशन ठेवण्यासाठी आपण काय करू? मी सकाळी उठलं नारळ पाणी पिते आणि इथे भरपूर पाणी प्यायचं असे अलार्म लावून ठेवते. लक्षात राहिलं तर पिते. आणि आहेत आसपासचे लोक जे आठवण करून देतात. माझी रूम पार्टनर सध्याची, टेम्पररी रूम पार्टनर. ओके. हो, आमची वेगळी रूम आहे, पण सध्या मी ह्या रूमवर कब्जा केलेला आहे. ओके, येस. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. अशीच हसत राहा. गुड, थँक्यू सो मच. आणि अशाच मेकअप बॅगच्या सेगमेंटसाठी मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.